आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। 15 ऑगस्ट रोजी एबीडी मराठी न्यूजवर अंबरनाथमध्ये काँग्रेस कार्यालय बाहेर निष्ठावंतांनी केले ध्वजारोहण। ही बातमी प्रसारित करण्यात आली होती। आम्हाला कोणाच्याही विरोधात बातमी लावण्याचा आमचा हेतू नव्हता। त्या बातमीवर अंबरनाथ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ती आम्ही एबीडी न्यूज मराठी चॅनलला प्रसारित करत आहोत। 15 ऑगस्ट रोजी जी आपल्या न्यूजला जी बातमी आली होती त्या बातमीचा माझ्यावर मी आक्षेप घेतो। त्या बातमीवर माझं म्हणणं असं आहे की जे लोक निष्ठावंत म्हणतात, गेल्या लोकसभेला ते शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटाला प्रवेश करून काँग्रेस हा भुईसपाट झाला अशी त्याही बातमी दिली होती गेल्या लोकसभेला। आणि लोकसभेमध्ये जेव्हा माझी नियुक्ती झाली माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी आणि दयानंद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी शहर अध्यक्षपदी जेव्हा नियुक्ती झाली त्या दिवसापासून तर मी अहोरात्र पक्ष झटकण्याचं काम करत आहे आणि अंबरनाथ शहरामध्ये मी काँग्रेस पक्षाचे जुने जाणते आणि नवीन कार्यकर्त्यांना जोडून मी पक्ष संघटना वाढवत आहे। पण यांचं म्हणणं आहे की मुठभर कार्यकर्ते तुम्हीच आणलेले आहेत 500-200 रुपये देऊन, पण असे संघटना वाढत नाही। आम्ही संघटना अंबरनाथ शहराचा जो 4 भाग आहेत त्या 4 भागामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन आम्ही पक्ष वाढवलेला आहे। झेंडावंदन असं कायदेशीर प्रक्रिया होती। आम्ही पोलीस स्टेशनला हा वाद नेला होता की आम्हाला झेंडावंदन करण्याचं प्रदेश अध्यक्षाने नानाभाऊ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पत्र आलं होतं की तुम्ही झेंडावंदन करायचं। आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की आम्हाला तुम्ही बंदोबस्त द्या। माननीय PI कसलकर साहेबांनी आम्हाला बंदोबस्त देण्याची नकार दिला। त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला बंदोबस्त का देत नाही, तर ते म्हणाले की तुमचं कार्यालयावर नाव नाही आहे, ते नावाची प्रक्रिया जेव्हा होईल पूर्ण त्या टायमाला तुम्ही ते कार्यालयाचा ताबा देण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहील। यामुळं मी काँग्रेस पक्षाची बदनामी नको किंवा काँग्रेस पक्षाचं गाळबोट लागू नये यासाठी आम्ही थोडे 2 पाऊल मागे आलो आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस भवन काँग्रेस पक्षाच्या नावानेच होणार। तसेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोणाची भावना दुखावणे हा आमचा हेतू नाही। सामाजिक बांधिलकी राखण्याचा प्रयत्न आमचे चॅनल करत असते। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।